न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मतदानाच्या 48 तास आधी जाहीरनामा प्रसिद्धीस बंदी, निवडणूक आयोगाचे आदेश। नाणार रिफायनरी विरोधात महाविजयोत्सव। वीज कनेक्शन न कापल्याने अधिकारी निलंबित, दापोलीतील कारवाईने अधिकारी धास्तावले। चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे आग, 4 दुकानं खाक, 10 लाखांची हानी। आणि रत्नागिरी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार, खासदार दलवाई। आता पाहूया सविस्तर वृत्त। मतदानाच्या 48 तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये असं निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केलंय। निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणं हा आचारसंहितेचाच एक भाग केला आहे। एक किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करू नये असं सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटलंय। आतापर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या वेळेबाबत कोणताही नियम नव्हता। गेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। काँग्रेसने तेव्हा तक्रारही केली होती, मात्र यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत आचारसंहितेचा नियम करण्यात आला नव्हता। त्यामुळे आयोग कोणतीही कारवाई करू शकला नाही। मतदानापूर्वी 72 तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास राजकीय पक्षांना मज्जाव करावा अशी शिफारस निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या पथकाने अलीकडेच केली आहे। राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याचा आनंद व्यक्त करत प्रकल्प विरोधकांच्या वतीने शनिवारी महाविजयोत्सव साजरा करण्यात आला। भगवे फेटे आणि पारंपरिक पेहरावातील हजारो प्रकल्पग्रस्तांनी पडवे स्टॉप येथून राजापूर पर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढली। यानंतर शहरातील जवाहर चौक येथे एकत्र येत प्रकल्पग्रस्तांनी मोठा जल्लोष केला। राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील 14 गावांमध्ये 15 एकर जमिनीवर 3 लाख कोटी गुंतवणुकीचा महाकाय रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता। मात्र स्थानिक जनतेचा प्रदूषण आणि अन्य मुद्द्यांवर या प्रकल्पाला तीव्र विरोध होता। सुमारे 2 वर्षे स्थानिक प्रकल्पग्रस्त, प्रकल्प विरोधी शेतकरी, मच्छीमार समिती आणि कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आली। यामुळे प्रकल्प विरोधांचा मोठा विजय झाला असून त्यांच्या जल्लोषाचं वातावरण आहे। वीज बिल न भरणाऱ्या व्यक्तीचा वीज पुरवठा खंडित न केल्याचा ठपका ठेवत दापोली येथील महावितरणच्या ग्रामीण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलंय। या कारवाईमुळे अधिकारी वर्गामध्येही खळबळ उडाली आहे। दापोली येथील महावितरणच्या ग्रामीण विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून A.K. थोरबोले हे गेली 2 वर्ष काम करतायत। या विभागातील एका ग्राहकाने वेळीच वीज बिल न भरल्यामुळे त्या ग्राहकाची वीज खंडित करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयातून देण्यात आले होते। मात्र येथील अभियंता थोरबोले यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। अचानक वरिष्ठ कार्यालयातून झालेल्या पाहणीत संबंधित थकबाकीदाराची वीज खंडित न केल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे थोरबोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं महावितरणच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय। चिपळूण तालुक्यातील गुहागर मार्गावरील कोंढे करंबवणे फाटा परिसरात मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये 4 दुकानं जळून खाक झाली आहेत, तर एका दुकानाचं किरकोळ नुकसान झालंय। यामध्ये 5 व्यावसायिकांचे सुमारे 10 लाखांचं नुकसान झालंय असा अंदाज आहे। ही आग शॉर्ट सर्किटनं झाल्याचा अंदाज असून आग शनिवारी पहाटे 4च्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली। या आगीमध्ये कोंढे व्यावसायिक मंडळाचे संदीप अर्जुन सागवेकर यांच्या दुकानाचं 5,28,400 रुपयांचं, दीपक वसंत राऊत यांच्यासह पोट भाडेकरू भरत सखाराम करंजकर यांचं 1,30,500 रुपये, मुनव्वर मोहिद्दीन पुरवले यांचं 1,41,200, बाळकृष्ण तुकाराम कुळे यांचं 1,83,200, तर सुभाष राजाराम शिर्के यांचं 3,900 रुपये असं एकूण 9,80,200 रुपयाचं नुकसान झालंय। उर्वरित 3 खोकी या आगीपासून वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलंय। लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी काँग्रेसच आपला उमेदवार उभा करणार आहे। येत्या 2 दिवसात काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा होईल, त्यामुळे काँग्रेस विरोधी काम करणाऱ्या कुठल्याही उमेदवाराला आमचा पाठिंबा असणार नाही अशी स्पष्ट भूमिका खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा आघाडीचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम निर्माण झालाय। काल वालोपे येथे खासदार दलवाई यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी इब्राहिम दलवाई, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष रतन पवार, लियाकत शहा आदी उपस्थित होते। यावेळी दलवाई म्हणाले की ज्या लोकांनी आमचे पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेसवर टीका केली अशा उमेदवारांना आमचा पाठिंबा असणार नाही। याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे।
त्यामुळे आमचा कुणाला पाठिंबा असणार नाही, तर काँग्रेस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा लढवणार आहे। येत्या 2 दिवसात दिल्लीहून उमेदवारीची अधिकृत घोषणा येईल। उमेदवार म्हणून असलेल्या नावामध्ये बांदिवडेकर यांच्या नावाचा समावेश असल्याचं दलवाई यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी यांची नियुक्ती नुकतीच अध्यक्ष संजयजी नाईक आणि सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आली। यामध्ये जड अवजड रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राजेश जोयसर, रिक्षा सेना जिल्हाध्यक्ष सिकंदर वांगी, दापोली विधानसभा चिटणीस अरविंद पुसाळकर, चिपळूण विधानसभा चिटणीस सागर चिले, रिक्षा सेना चिटणीस राजन खेडेकर, वाहतूक सेना खेड शहर संघटक विशाल कापडी, वाहतूक सेना दापोली शहर संघटक जावेद शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तसेच खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शकीलभाई जसनाईक, चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, सुजित गायकवाड आदी उपस्थित होते। कोकण विभागातील लोकसभा मतदारसंघाची सभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली युतीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा सोमवार दिनांक 18 मार्च 2019 रोजी एनआर भगत स्कूल सेक्टर 12 प्लॉट नंबर 7A 7B पूनम टॉवर नेरूळ नवी मुंबई येथे दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे। तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा, उपविभाग क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा महिला संघटक, जिल्हा महिला समन्वयक, उपजिल्हा महिला संघटक, विधानसभा क्षेत्र संघटक, तालुका महिला संघटक, महिला शहर संघटक, युवा सेना, जिल्हा युवा अधिकारी, उपजिल्हा युवा अधिकारी, तालुका युवा अधिकारी, शहर युवा अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख सचिन कदम यांनी केले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एनसीपी, काँग्रेस, शेकाप आणि आरपीआयचे अधिकृत लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळी उपस्थितांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली। तसेच दापोली तालुक्यातील खेरडी गणातील पिसई येथे जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे, दापोली मंडणगड खेडचे आमदार संजयराव कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, माजी जिल्हा परिषद विरोधी गटनेते अजय बिरवटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते, खेड तालुकाध्यक्ष गौस खतीब, अनिल सदरे, प्रीतम रुखे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले। कोतवडे येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ पंचक्रोशीतील लोकांना होतो, मात्र गेली 2 वर्ष या प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णपणे वैद्यकीय अधिकारी नाही। या केंद्रासाठी 2 वैद्यकीय अधिकारी पदे असून दोन्हीही रिक्त आहेत। पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होते। त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पूर्ण वेळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। यापूर्वी निवेदनं दिली, उपोषणही करण्यात आलं, मात्र प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे आता या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय। मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। शिवसंग्रामचे सरचिटणीस कोकणचे सुपुत्र विक्रांत आमरे यांची कोकण पाटबंधारे महामंडळ महाराष्ट्र राज्य या अत्यंत महत्त्वाच्या मंडळाचे उपाध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे। विक्रांत आमरे यांच्या या नेमणुकीमुळे त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतंय। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो किंवा मराठा आरक्षण आदी महत्त्वाच्या कोणत्याही शिवसंग्रामच्या लढ्यामध्ये विक्रांत आमरे यांनी अनेक आंदोलनात सहभागी होऊन वडील स्वर्गीय दत्ताजीराव आमरे यांच्या अत्यंत आवडीच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला। रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष ते शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम पक्ष या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून आमदार मेटे आणि शिंदे यांनी दिलेल्या सर्व भूमिका योग्य रीतीने पार पडल्यानंतर विक्रांत आमरे यांच्यावर पाटबंधारे मंडळाचे उपाध्यक्ष ही जबाबदारी दिली आहे। कोकणचे सुपुत्र विक्रांत आमरे यांची या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मतदानाच्या 48 तास आधी जाहीरनामा प्रसिद्ध बंदी, निवडणूक आयोगाचे आदेश, नाणार रिफायनरी विरोधी महाविजयोत्सव,
वीज कनेक्शन न कापल्याने अधिकारी निलंबित, दापोलीतील कारवाईने अधिकारी धास्तावले. चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे आग, 4 दुकानं खाक, 10 लाखांची हानी. आणि रत्नागिरी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार, खासदार दलवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.